सगळीकडे इतका जोरात पाऊस पडतोय की तुम्हाला सुद्धा अशी इच्छा झाली आहे का की नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी भाजी खावी। त्यासाठी मी इथे तुमच्याबरोबर शेअर करते डाळ कांदा। ही मुगाच्या डाळीची भाजी आहे। त्यासाठी मी इथे थोडंसं कोमट पाणी ठेवलेलं आहे। त्याच्यात मी अर्धा तास मूग डाळ भिजवणार आहे। माझा आयत्या वेळेस ठरलं त्यामुळे मी गरम पाण्यात भिजवते। मी इथे चिरलेला कांदा घेतला आहे। नंतर कांदा लसूण मसाला, मॅगी मसाला तो तुमच्या चॉईसवर आहे। कोथिंबीर घ्यायची भरपूर आणि कसुरी मेथी घ्यायची, त्याने छान चव येते। आता फोडणीला सुरुवात करताना मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून कढीपत्ता घालायचा आहे, तडतडून द्यायचा। कांदा चिरलेला घालायचा आहे, कांदा छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत। त्यात थोडीशी हळद घालायची, परत एकदा कांदा परतून घ्यायचा आहे। मग त्यात गार्लिक क्लोव्ज म्हणजेच 2 ते 3 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्यात लाल तिखट पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडा मॅगी मसाला घालायचा आहे। तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला। वरून कसुरी मेथी घातली आणि व्यवस्थित परतून घेतले। नंतर भिजवलेली मूग डाळ घालायची आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालत आपण ही भाजी शिजवायची। तुम्हाला जितकं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्यानुसार पाणी घाला आणि पाणी घातलं त्याला छान उकळी येऊन द्यायचे। वरतून कोथिंबीर घालायची भरपूर अशी आणि थोड्या वेळ झाकण ठेवून ही भाजी शिजवून द्यायची। मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायची। आता मी बघते 5-10 मिनटं झालेत। आता मी बघते की ही भाजी शिजली आहे की नाही ते। तर ही भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे। मी अजून 5 मिनटं गॅसवर ठेवणार आहे झाकण ठेवून आणि आपली ही भाजी 5 मिनटात रेडी होईल। आपण मूग डाळ गरम पाण्यात भिजवल्यामुळे ती लवकर मऊ झाली आणि जर तुम्हाला आधीच भिजवायची असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तास आधी भिजवू शकता। झणझणीत भाजी अशी तयार आहे। रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा। व्हिडिओ पूर्ण बघा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। चलो बाय।